हा फोटो पहा। या फोटोत एक आजोबा त्यांच्या लाडक्या नातीचा मृतदेह आपल्या मांडीवर घेऊन बसल्याचं दिसतंय। सरकारी आरोग्य यंत्रणा किती गेंड्याच्या कातडीची आहे याचा हा फोटो सबळ पुरावा आहे। या फोटो मागची सगळी कहाणी अत्यंत संतापजनक आहे। ही कहाणी जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही। ही सगळी घटना सुरू होते जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्रचा गावापासून। या गावात सचिता दीपक बोरसे नामक 2.5 महिन्यांच्या बालिकेचं लसीकरण झालं। त्यानंतर अवघ्या 10 मिनिटातच तिची प्रकृती बिघडली, म्हणून नातेवाईकांनी तिला तातडीने चाळीसगावच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं। मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। त्यानंतर आजोबा तुळशीदास मराठे हे पोलिसांच्या मदतीने बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन आले। त्यावेळी रात्रीचे 2 वाजले होते, परंतु डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांच्या पूर्ततेचं कारण देऊन मृतदेह ताब्यात घेतला नाही। त्यामुळं 2.5 महिन्यांच्या निष्पाप बालिकेचा मृतदेह मांडीवर घेऊन आजोबा रात्रभर शवविच्छेदन गृहाच्या बाहेर बसून होते। नातीला आम्ही काल सकाळी टाकळी प्रचा तालुका 40 गावात पोलिओचा डोस व ते एक दुसरा डोस देण्यासाठी घेऊन गेलो। डोस दिल्यानंतर ते आमचं बाळ 10 मिनिटाच्या आत बेशुद्ध अवस्थेत सारखं झालं। त्याच्यानंतर आम्ही खासगी रुग्णालय 40 गाव साई हॉस्पिटल येथे नेले। त्यांनी आम्हाला सांगितले की तुमचं बाळ डेड झालंय बा। मग आम्ही परत घरी नेले व ज्या पीसी सेंटरवर तिथे डोस दिलेले होते त्यांना संपर्क साधला व त्यांना सांगितले की आमचं बाळ असं असं झालं। ते म्हटले की असं काही होत नाही, डोस दिल्याने काहीतरी दुसरा प्रॉब्लेम असेल। परंतु आम्ही त्याच्यानंतर त्यांनी आमचे 4-5 तास त्या जागेवर खाऊन घेतले। आम्हाला कुठेही पोलीस स्टेशनला जाऊ दिलं नाही किंवा कुठलीही कारवाई करू देण्यासाठी ते भाग पाडत होते। तर जाऊ नका बुवा, आम्ही करून टाकू। त्याच्यानंतर आम्ही स्वतःहून पोलीस स्टेशनला गेलो। त्याच्यानंतर PI साहेब स्वतः आमच्या सोबत ट्रामा केअर सेंटर 40 गाव येथे आले व त्याच्यानंतर ही पुढची प्रोसेस आली व जळगाव येथे आम्ही रात्री 2च्या सुमारास आलो। परंतु यांनी जळगाववाल्यांनीही त्या बाळाला कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट न देता आमच्या 9 वाजेपर्यंत आमच्या हातातच सकाळपर्यंत बाळ होते। इथं रात्रभर तुम्ही थांबून होतात बाळ मांडीवर घेऊन? रात्रभर मांडीवर घेऊन आम्ही थांबून होतो। काय मागणी काय दादा आपल्या? मागणी फक्त आमच्या बाळाला न्याय मिळावा, त्याचा मृत्यू कसा झाला हे निष्पन्न व्हावं। जे त्याच्यात गुन्हेगार कठोर आहेत त्यांना कठोर कारवाई होण्यात यावी। तिथल्या लोकांचं एकच होतं, यांनी काहीतरी म्हणजे त्याला पेटी वगैरे कुठं ठेवलं पाहिजे होतं, पण यांनी आमच्या बाळाला हात लावला नाही। सकाळी जेव्हा या घटनेची माहिती रुग्णालयात वाऱ्यासारखी पसरली तेव्हा रुग्णालय प्रशासन चांगलंच हादरून गेलं। बालिकेचा मृतदेह रात्री का ताब्यात घेतला नाही याचं कारण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काय दिलं तेही एकदा पहा। इकडे 40 गाव RH मधनं एक बॉडी म्हणजे 2.5 वर्षाची बालिका आहे, तिची बॉडी रेफर झालेली। तर मला वाटतं रात्री 12-1 वाजता ते 40 गाववरून निघाले आणि 3-3:30 वाजता ते इथे जळगाव सिव्हिलला पोहोचलेले, मेडिकल कॉलेजला पोहोचलेले। पण ते जेव्हा आले तर तेव्हा आपल्याला त्या डेड बॉडीसोबत डेथ डिक्लेरेशन सर्टिफिकेट एक लागतं, म्हणजे मृत्यू झाला आहे असं डिक्लेरेशन सर्टिफिकेट। त्याशिवाय आपण ती बॉडी आतमध्ये म्हणजे मॉर्च्युरीमध्ये घेऊ शकत नाही, तर ते सर्टिफिकेट त्यांच्याकडे नव्हतं। तसेच पोलिसांचा पंचनामा आणि जेव्हा ही जी बॉडी आहे ही हद्दपार करून आली आहे, कारण की तालुका प्लेसला म्हणजे 40 गावला डेथ झाली आहे आणि तिथून ती जळगावला पाठवण्यात आली आहे, तर ते हद्दपार केल्याचं पण एक सर्टिफिकेट लागतं। तर तेही कागदपत्र त्यांच्याकडे नव्हतं। तर त्यामुळे जे मेडिकल ऑफिसर होते, कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर, त्यांनी याबाबत नातेवाईकांना कळवलं की हे सगळे सर्टिफिकेट्स आणि डॉक्युमेंट्स लागतील, तर ते तुम्ही लवकरात लवकर अरेंज करा, तेव्हाच आपण ती बॉडी आतमध्ये घेऊ शकू। पण मला वाटतं ते सर्टिफिकेट त्यांना जमवायला थोडा वेळ लागला किंवा पोलिसांकडनं पण पंचनामा किंवा डेथ डिक्लेरेशन सर्टिफिकेट भेटले नाही कदाचित, त्यामुळे ती बॉडी आतमध्ये घ्यायला थोडा वेळ झाला। पण नंतर जेव्हा सर्टिफिकेट भेटले तर तेव्हा आपण त्यांना आतमध्ये